पनीर चिली बनवायची आहे, पण खूप अवघड वाटते. मग ही रेसिपी फक्त तुमच्यासाठी. चला तर मग सुरुवात करूयात. सुरुवातीला इथं आपण 250 ग्रॅम पनीर घेतले, ते आता कट करून घेऊयात. तुम्हाला हवा त्या आकारामध्ये तुम्ही कट करू शकता. मी इथं याला चौकोनी आकारामध्ये कट करणार आहे. जास्त मोठंही नाही आणि जास्त बारीक नाही, असं कट करून घ्यायचं. बघू शकताय. पनीर घेताना फ्रेश घ्यायचा, म्हणजे त्याचा वास येत नाही आणि खाताना ते चिवट लागत नाही. आता आपण सगळं पनीर कट करून घेऊयात. आता इथं आपलं सगळं पनीर कट करून झाले. आता याला एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. छान असं एका भांड्यात काढून घेतलंय. आता आपल्याला पनीरला कोट करून घ्यायचंय. त्याच्यासाठी इथं 2 चमचे मी मिरची पावडर घेते. तिखट कमी जास्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. आता काय करायचं, ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ह्याची प्युरी बनवून घेऊयात. छान अशी आता ह्याची पेस्ट तयार झाली. आता आपण पनीरला लावून घेऊयात. पनीरला आता सुरुवातीला आपण ही मिरची पावडर आणि पाणी मिक्स केले ते टाकून घेऊयात. असं केल्याने काय होतं, एकसारखं सगळीकडं मिरची पावडर लागली जाते. आता हे झालं. ह्याच्यात थोडी काळी मिरी पूड आणि मीठ टाकून घेऊयात. मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता. थोडीशी काळी मिरी पूड. ह्याच्यात आता आपण मसाले घालून घेते. हे आता व्यवस्थित टॉस करून घ्यायचं, जेणेकरून सगळ्यांना व्यवस्थित मसाला लागेल. जास्त याला हाताने हलवायचं नाही, नाहीतर पनीरचे तुकडे तुटले जाऊ शकतात. असं कट करून घेतलेल्या पनीरला आपण सगळा मसाला कोट करून घेतलाय. आता याला मसाले तर लावून झालेत. आता आपण वरून कॉर्नफ्लोअर टाकून घेऊयात आणि व्यवस्थित टॉस करून मिक्स करून घ्यायचं. कॉर्नफ्लोअर सुद्धा, म्हणजे एकसारखं सगळीकडं लागलं जातं. असं केल्याने काय होतं, ज्यावेळी आपण पनीर चिल्ली बनवतो ना, त्यावेळी वरून पनीर क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट अशी त्याची टेस्ट असते. त्यामुळं हे असं करून घेणं गरजेचं आहे. आता आपण ह्याला फ्राय करून घेऊयात. इथं मी तेल गरम करायला ठेवलंय. त्याच्यात थोडासा तुकडा टाकून बघायचा. तो जर पटकन वर आला तर तेल आपलं छान गरम झाले. आता आपण एक एक पनीरचे तुकडे तळून घेऊयात. याच पद्धतीनं सगळं पनीर तळून घेऊयात. तुम्ही बघू शकताय पनीर खाली अजिबात चिटकलेलं नाहीये. गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत आणि त्याचा वरचं कोटिंग असं क्रिस्पी होईपर्यंत त्याला छान असं तळून घेऊयात. छान असं आपलं पनीर तळून झाले. तुम्ही बघू शकताय छान असा गोल्डन रंग आलाय. आता आपण हे काढून घेऊयात. आपलं छान असं पनीर फ्राय करून झालंय. तुम्ही बघू शकताय ह्याला वरून छान असा क्रिस्प आलाय. जेवढं ते वरून क्रिस्पी झालंय तेवढंच तुम्ही बघू शकताय आतून देखील तेवढं सॉफ्ट आहे. आता याला आपण ग्रेव्ही बनवून घेऊयात. आपलं फ्राय करून झालंय. आता त्याची ग्रेव्ही बनवून घेऊयात. त्यासाठी काय केलंय, मी गॅसवर इथं लोखंडी कढई ठेवलीये. त्याच्यामध्ये तेल गरम करायला ठेवलंय. तेल छान गरम होतंय. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये घालून घेऊयात कांदा. कांदा मी असा स्लाइस मध्ये कट केलाय. कांदा थोडासा परतून घेऊयात. जास्तही कांदा भाजायचा नाही. कांदा थोडासा परतला की त्याच्यामध्ये जाईल सिमला मिरची. सिमला मिरची ही मी तशीच
मोठी मोठी कट करून घेतली. शिमला मिरची कांद्यासोबत थोडी परतून घेऊयात. दोन्ही छान परतलंय. त्याच्यामध्ये घालून घेऊया क्रश केलेलं आलं लसूण. तेही छान भाजून घेऊयात. त्याच्यासोबतच घालून घेऊया हे कोथिंबीरीचे काही देठ घेतलेत मी, तेही घालून घेऊयात. थोडासा सोया सॉस मिक्स करून घेऊयात. टोमॅटो केचप, भाज्यांना लागेल इतपतच चिमूटभर मीठ आणि काळी मिरी पूड. ह्याच्यामध्ये मी रेड चिली सॉस घालून घेतलाय, सांगायला विसरले मी. रेड चिली सॉसही घालायचा तुमच्या आवडीनुसार. हे छान आता मिक्स झाले. आता ह्याच्यामध्ये आपण जी कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवून घेतली ते घालून घेऊया. कॉर्नफ्लॉवर आणि पाणी मिक्स करून घेतले ते घालून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. टेस्टसाठी थोडीशी आपण कोथिंबीर घालून घेतली. आता हे व्यवस्थित मिक्स करूयात. ह्या प्युरीमध्ये आता आपण जे पनीर फ्राय करून ठेवलेलं ते घालून घेऊयात. छान मिक्स करूयात. त्याला मिनिटभर असंच हलवून घेऊया. गॅसची फ्लेम फास्ट ठेवायची आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं. इथं आपलं पनीर चिल्ली बनवून तयार आहे. आता प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात. रेस्टॉरंट स्टाईल छान असं आपलं पनीर चिल्ली बनवून तयार झालेलं आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला एक लाईक नक्की करा.